राहुल भैयांचं कार्य जाणून घेत असतानाच भैयांचे वडील तसंच परांडा मतदारसंघाचे सन्माननीय माजी आमदार लोकनेते कैलासवासी महारुद्र बप्पा मोटे यांच्या कार्यकाळात विकासाचा जो पाया रचला गेला त्याचा लेखाजोखा घेऊनच पुढे जाणं गरजेचं आहे। कैलासवासी महारुद्र बप्पा मोटे म्हणजे सर्वसामान्य माणसांमध्ये मिळून मिसळून राहणारा आणि जनतेशी कायम नाळ जुळलेली असणारा रांगडा गडी। तसं पाहायला गेलं तर मोटे कुटुंबातील महारुद्र बप्पा मोटे म्हणजे आपल्या भागासाठी मिळालेलं वरदानच होय। कारण बप्पाचं मन स्वस्थ बसत नव्हतं। माझा शेतकरी आनंदित असला पाहिजे, या परिसराचं नंदनवन झालं पाहिजे, यासाठी ते कायम प्रयत्नशील होते। विकासासाठी आता आपण राजकारणात उतरलं पाहिजे असं त्यांना वाटलं आणि आपण मायबाप जनता जनार्दनानं त्यांना भरघोस मतांना निवडून दिलं आणि सुरू झाला विकासाचा झंझावात। उघड्या डोळ्यांनी त्यांनी विकासाचं स्वप्न पाहिलं आणि त्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरू झाला। सुरुवातीला त्यांनी हाती घेतलं ते पहिलं काम म्हणजे दुष्काळी हा कलंक पुसून काढण्याचा। त्यांच्या कार्यकाळात जी शाश्वत विकास कामं केली त्याचा फायदा गेले 30 ते 40 वर्ष उलटून गेली तरी आजही सर्व जनतेला होत आहे आणि येणारी कित्येक वर्षे आणि येणाऱ्या पिढ्यांना त्याचा लाभ होतच राहणार आहे। त्यातलंच एक काम म्हणजे ईट तालुका भूम येथील संगमेश्वर मध्यम प्रकल्प। आपले श्रद्धास्थान आदरणीय माजी आमदार कैलासवासी महारुद्र बप्पा मोटे यांच्या कार्यकाळात झालेला ईट येथील संगमेश्वर मध्यम प्रकल्प ईट आणि ईट परिसरातील अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पवित्र अशा श्री संगमेश्वर मंदिराच्या सानिध्यात असलेला हा संगमेश्वर मध्यम प्रकल्प ईटसह लांजेश्वर, अंद्रूर, निपाणी, माळेवाडी, पखरू, पांढरेवाडी, डोकेवाडी, गिरवली, सोनेवाडीसह एकूण 19 गावांना याचा आजही लाभ होतोय। या प्रकल्पाची त्यावेळेसची किंमत ही 115 कोटी रुपये होती। तसं पाहायला गेलं तर याचं पैशामध्ये मोल करता येणं केवळ अशक्यच आहे। या प्रकल्पामुळे एकूण 2300 हेक्टर जमीन ओलिताखाली आली असून पारगाव सारख्या मोठ्या गावासह अनेक छोट्या गावांनाही पाणी पुरवठा योजनेद्वारे लाभ होतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मागील 25 वर्षांपासून हा जनतेचा असलेला प्रकल्प येणारी 50 वर्ष तरी तसाच राहणार असून आपल्या येणाऱ्या पिढ्यांना याचा फायदा होतच राहील। अशी अनेक शाश्वत कामं आदरणीय माजी आमदार कैलासवासी महारुद्र बप्पा मोटे यांच्या कार्यकाळात झालेली आहेत आणि येणारी 50-60 वर्ष ती राहणार आहेत। या प्रकल्पाचं जलपूजन नुकतंच राहुल भैया मोटे साहेब तसंच आदरणीय राहुल भैयांचे लहान बंधू आदरणीय रणजित दादा मोटे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। आपले श्रद्धास्थान आदरणीय माजी आमदार कैलासवासी महारुद्र बप्पा मोटे यांच्या कार्यकाळात झालेला भूम तालुक्यातला वंजारवाडी साठवण तलाव, भूमवरून कोरेगाव मार्गे बार्शीकडे जाताना डाव्या हाताला असणारा हा तलाव, रोडवरून बार्शीकडे जाताना धाराशिव जिल्हा हद्द संपते असा सार्वजनिक बांधकाम विभागाचा बोर्ड दिसला की डाव्या साईडला थोडंसं दूरवर पाहिलं की हा तलाव आपल्याला दिसतो। आपण सगळ्यांनीच आजपर्यंत खूपदा हा पाहिला सुद्धा असेल। आज या तलावातून वंजारवाडी परिसरातील शेतकऱ्यांना लाभ तर होतोच, परंतु भूम शहर आणि वाशी शहर या दोन्ही मोठ्या आणि प्रमुख शहरांना ज्या तलावातनं पाणी पुरवठा होतो तो हाच वंजारवाडी तलाव। परांडा मतदारसंघाचे आदरणीय माजी आमदार कैलासवासी महारुद्र बप्पा मोटे यांच्या कार्यकाळात त्यांच्या प्रयत्नातून झालेला हा शाश्वत साठवण तलाव। आपले श्रद्धास्थान आदरणीय माजी आमदार कैलासवासी महारुद्र बप्पा मोटे यांच्या कार्यकाळात झालेलं अजून एक शाश्वत काम म्हणजे वाकवड तालुका भूम येथील साठवण तलाव। भूमवरून सरमकुंडीकडे जाताना उजव्या हाताला असणारा हा तलाव आपण सगळ्यांनीच आजपर्यंत अनेकदा पाहिलाय। कुंथलगिरीचा घाट उतरत असताना साठवण तलावाचं हे दृश्य मनाला सुखावून जातं।
परांडा मतदारसंघाचे आदरणीय माजी आमदार कैलासवासी महारुद्र बाप्पा मोठे यांच्या कार्यकाळात झालेला हा शाश्वत साठवण तलाव, याचा लाभ वाकवड परिसरातील अनेक शेतकऱ्यांना होतोय. आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान विकास पुरुष पूजनीय माजी आमदार कैलासवासी महारुद्र बाप्पा मोठे यांच्या प्रयत्नातून साकार झालेला तांबेवाडी साठवण प्रकल्प. या तलावाची साठवण क्षमता ही 4.97 दशलक्ष घनमीटर असून या तलावामुळे सुमारे 1,500 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. या शाश्वत तांबेवाडी साठवण प्रकल्पाचं जलपूजन नुकतंच राहुल भैया मोठे साहेब, माननीय रणजितदादा मोठे साहेब आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं. कैलासवासी महारुद्र बाप्पा मोठे यांच्या कार्यकाळात अजून एक खूप महत्वाचं काम झालं, ते म्हणजे परांडा तालुक्यातील साकत मध्यम प्रकल्प. या तलावापासून अनेक गावात हरित क्रांती झाली. अनेकांचं स्थलांतर थांबलं आणि हजारो हेक्टर जमीन आज ओलिताखाली आली. राहुल भैयांच्या कार्यकाळात मंजूर झालेली आणि आपल्या परांडा मतदारसंघासाठी वरदान असलेली कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेमध्ये या तलावाची खूप महत्वाची भूमिका असणार आहे. उजनी धरणातून सीना कोळेगावमध्ये येणारं पाणी हे याच तलावातून पुढं मतदारसंघातील इतर तलावात जाणार आहे. राहुल भैयांच्या काळात 80% पूर्ण झालेले उजनी बोगद्याचे काम जर या 5 वर्षात पूर्ण झालं असतं तर मतदारसंघातील इतर तलावांप्रमाणे हा सुद्धा तलाव ओसंडून भरलेला आपल्याला पाहायला मिळाला असता. या प्रकल्पाची साठवण क्षमता 14.49 दशलक्ष घनमीटर असून यामुळे एकूण 2335 हेक्टर जमीन ओलिताखाली आली. कैलासवासी महारुद्र बाप्पा मोठे यांच्या कार्यकाळात भूम तालुक्यातील भवानवाडी येथील डोंगरात 10 ते 15 छोटे साठवण तलाव झाले. त्याचप्रमाणे हिवरडा येथील तलाव सुद्धा कैलासवासी महारुद्र बाप्पा मोठे यांच्या कार्यकाळात पूर्ण झाला. हे सगळं करत असतानाच कैलासवासी महारुद्र बाप्पा मोठे यांचं एक स्वप्न होतं की परांडा मतदारसंघात एक मोठं धरण असायला पाहिजे की ज्यातून हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली येईल. म्हणून कैलासवासी महारुद्र बाप्पा मोठे यांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून सीना नदीवर धरण उभं करण्यासाठी सीना कोळेगाव हा महत्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करून घेतला आणि त्यांच्याच कार्यकाळात माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन होऊन या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली.